महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्रासह देशाचे प्रेरणास्रोत आहेत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 42 दिवस शारीरिक प्रताडणा देणाऱ्या क्रूर शासक औरंगजेबाला कुशल शासक म्हणून संबोधणाऱ्या समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांची विधानसभा सदस्यत्वता रद्द करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। विश्व हिंदू परिषदेचे रामटेक जिल्हा महामंत्री मंगलप्रसाद घुगे, रामटेक प्रखंड महामंत्री विक्रम बिस्मोगरे, रामटेक शहर मंत्री पवन कळंबे, बजरंग दल रामटेक तालुका संयोजक अनिकेत ढोके, शहर संयोजक ईशांत कठाणे यांनी 11 मार्चला तहसीलदार रामटेक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं। औरंगजेबानं अनेक हिंदू मंदिरांना उद्ध्वस्त केलं, महाराष्ट्रातील आई भगिनींवर अतोनात अत्याचार केले, हिंदूंचे जोरजबरीनं धर्मांतरण केलं, असा व्यक्ती कुशल नव्हे तर क्रूर शासक होता। अशा क्रूर शासकाची अबू आझमीनं महाराष्ट्रात प्रशंसा केल्यामुळे आझमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईद्वारे त्याची विधानसभेतील आमदारकी रद्द करावी, अशी विश्व हिंदू परिषदेची मागणी आहे। बजरंग दल विश्व हिंदू परिषद रामटेक तालुका नगराच्या वतीने आज अबू आझमी समाजवादी पार्टीचा सदस्य याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर लावावा। महाराजांच्या विरोधात अपशब्द बोलणे व वेगवेगळे छोटे छोटे विषय मुद्दामून महाराष्ट्रभर पसरवणे, अलीबाबा 40 चोराची टीम तयार करणे, एक वाईट कृत्य, वाईट टीमा तयार करणे आणि चुकीचा संदेश देणे याच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने निर्माण करावा, नाहीतर अबू आझमीला बजरंग दलाच्या हवाली करावं, असं बजरंग दलाने आवाहन केलं आहे। आताच थोड्या वेळा आधी आम्ही निवेदन दिलं आहे। अबू आझमीवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा महाराष्ट्र शासनाने लावावा हीच आमची मागणी आहे। यानंतर महाराजाविषयी, संभाजी महाराजाविषयी, छत्रपती शिवाजी महाराजाविषयी असं वक्तव्य करणाऱ्याला भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे, गोळ्या घातल्या पाहिजेत, अन्यथा बजरंग दलाच्या हवाले केलं पाहिजेत, हेच आमचं निवेदन आहे। जर महाराष्ट्र शासनाने या अबू आझमीवर कारवाई केली नाही तर बजरंग दल अबू आझमीच्या विरोधात याच्यापेक्षा मोठं आंदोलन निर्माण करेल, हीच आमची मागणी आहे। जय श्रीराम। जय श्रीराम। अबू आझमी असेल किंवा त्याची पिल्लावळ असेल, जी औरंगजेबाचं उदात्तीकरण करत आहे, इतिहासाचं विकृतीकरण करत आहे, ज्या औरंगजेबाने गुरु गोविंद सिंहाच्या 2 छाव्यांना भिंतीत चिरून मारण्याची आज्ञा केली, ज्या अबू आझमीने बंदा बैराग्याच्या तोंडामध्ये स्वतःच्या मुलाचे हृदय कोंबले, ज्या अबू आझमीने संभाजी महाराजांचा अनन्वित अत्याचार केला, 1 महिनाभर छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, अशा औरंगजेबाचं उदात्तीकरण जर हा अबू आझमी करत असेल तर त्याचा आम्ही समस्त भारतीयांतर्फे, विश्व हिंदू बजरंग दल आणि हिंदूंतर्फे धिक्कार करतो। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अशा देशद्रोह्यांना, जे छत्रपती संभाजी महाराजांच्या वर अत्याचार करणाऱ्यांचं उदात्तीकरण करतात, अशांना कठोरात कठोर शिक्षा करावी, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि समस्त हिंदू बांधवांतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि सगळ्यांनी या अबू आझमीचा निषेध केला पाहिजे आणि जिथे दिसेल तिथे ठोकलं पाहिजे, हेच आवाहन करतो। जय श्रीराम। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।